मॉर्निंग स्टुडंट. आपण फर्स्ट जो टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्या टॉपिक मधला आपण प्रॅक्टिस सेट 1.5 या ठिकाणी सॉल्व्ह करत आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण वेगवेगळ्या मेथड बघितल्या. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण या ठिकाणी या टॉपिक मध्ये बघितल्या आहे, ज्या की एलिमिनेशन मेथड असेल, ग्राफिकल मेथड असेल, त्यानंतर क्रेमर्स रूल असेल, असे वेगवेगळे मेथड आपण या ठिकाणी बघितले. त्यामध्ये आपल्याला हे जी काही लास्ट प्रॅक्टिस सेट आहे, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की हे वर्ड प्रॉब्लेम आहे, ऍप्लिकेशन बेस्ड वर्ष क्वेश्चन आहे. हे आपण वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. मेथड तीच आहे, फक्त हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते अगोदर अंडरस्टँड करून घेणं गरजेचे आहे. आणि त्यावरनं ज्या कंडिशन दिलेल्या असतात, ज्या अटी दिलेल्या असतात, त्या अटींवरनं काही इक्वेशन तयार होतात आणि ते इक्वेशन आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करा किंवा मग क्रेमर्स रूल मेथडने सॉल्व्ह करा, हे आपल्या मनावर आहे. लक्षामध्ये सर्वात पहिलं आपल्याला इक्वेशन क्रिएट करणं गरजेचं असतं, जे की आपल्याला इक्वेशन क्रिएट करण्यासाठी तो जो क्वेश्चन आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता तो जो क्वेश्चन आहे, काही काही विद्यार्थ्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो, ते समजून घ्यायला थोडं अवघड जातं. ती गोष्ट वेगळी आहे, ती स्किल आहे समजून घेण्याची. आपण जर व्यवस्थित समजून घेतलं एक्झाम्पल्स तर सहज आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधला आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहे. अगोदरचे आपण दोन क्वेश्चन बघितले, ते तुम्हाला कळाले असतील असं या ठिकाणी मी समजून घेतो. बघू आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन काय सांगितलं. थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा, द सम ऑफ फादर्स एज, इकडे बघा, द सम म्हणजे बेरीज, द सम ऑफ कशाची सम, फादर्स एज अँड टॉईज द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे फादर्सचं एज, वडिलांचं वय, अँड आणि टॉईज द म्हणजे टॉईज म्हणजे डबल, लक्षामध्ये थ्राईस म्हणजे ट्रिपल, टॉईज म्हणजे डबल, टॉईज द एज ऑफ हिज सन, त्यांच्याच मुलाच्या वयाची दुप्पट. टॉईज म्हणजे काय, दुप्पट. या दोघांची सम जर केली तर ती किती आहे, 70 आहे. किती आहे, 70. ही झाली फर्स्ट कंडिशन. काय सांगितलं आपल्याला, एका वडिलांची वय व त्याच्या मुलांच्या वयाची दुप्पट, या दोघांचं वय जर एकत्र केलं, बेरीज जर केली, सम जर केली तर किती आहे, 70 आहे, 70 आहे. त्यानंतर दुसरं काय बघा, इफ वी डबल द एज ऑफ फादर्स अँड ऍड इट टू बी एज ऑफ हिज सन द सम इज 95. या अगोदर ज्याच्यामध्ये मुलाची वय दुप्पट केली होती आणि दोघांची बेरीज केली होती, यामध्ये काय सांगितलंय, डबल म्हणजे काय, दुप्पट. लक्षामध्ये या ठिकाणी वडिलांच्या वयाची जर दुप्पट केली आपण, हे बघा डबल, वडिलांच्या वयाची जर दुप्पट केली आणि ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, म्हणजे त्या मुलांची वडिलाच्या वयाची दुप्पट आणि मुलाचं वय जर एकत्रित केलं तर त्यांची सम किती आहे, 95 आहे. सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंटेजेस. बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक वडिलाचं वय दिलेलं आहे, एक मुलाचं वय दिलेलं आहे. दिलेलं आहे म्हणजे एज नाही दिलेला, फक्त आपल्याला त्याच्याविषयी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. स्टार्टिंगच्या कंडिशन मध्ये काय सांगितलं, जर मुलाचं वय डबल केलं आणि वडिलांचं वय प्रेझेंटेज तेच ठेवलं, दोघांना जर एकत्र केलं तर आपल्याला 70 मिळतात. त्यानंतर दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलं, वडिलाचं वय जर डबल केलं आणि मुलाचं वय जर एकत्रित केलं तर आपल्याला किती मिळतात, 95 मिळतात. आता या ठिकाणी ह्या कंडिशन अप्लाय करून आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं, फाइंड देअर प्रेझेंटेजेस. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे फाइंड करायचं सांगितलं तेच आपल्याला सपोज करावं लागतं. लक्षामध्ये मग सपोज काय करायचं, तर मग फाइंड देअर प्रेझेंटेजेस, दोघांचे प्रेझेंटेज आपल्याला फाइंड करायचे आहे. मग प्रेझेंटेज काय आहे माहित नाही, मग तेच आपल्याला या ठिकाणी सपोज करायचं. व्यवस्थित बघा सोल्युशन. बघा, सपोज फादर्स प्रेझेंट एज BX years and his son age BY years. म्हणजे काय, मराठीमध्ये बस सांगतो, समजा वडिलांचं वय X वर्ष व मुलाचं वय Y वर्ष हे आपण मानू. लक्षामध्ये हे मानायचं आहे, आपल्याला सपोज करायचं आहे, ते फाईंड करायचं ना, आपल्याला दिलेलं नाही ना, आपण ते मानायचं आहे. लक्षात व्यवस्थित समजून घ्या, टेन्शन घेऊ नका. काय सांगितलं मी या ठिकाणी मराठीतच वाटलंच, समजा
वडिलांचे वय x व मुलाचे y वर्षे मानू. काय लिहिलं मी? वडिलांचे वय किती मानायचे आपण x व मुलाचे किती मानायचे y मानायचे. आता या ठिकाणी आपण हे x वर्ष वडिलाचं वय मांडलं, y वर्ष मुलाचं मांडलं. लक्षामध्ये या ठिकाणी आपल्याला कंडिशन अप्लाय करायची आहे, म्हणजे अटी आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायची आहे. मग पहिली अट काय आहे? मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणजे काय? इथे लिहितो दिलेल्या पहिल्या अटीनुसार. काय? दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय सांगितलं? पहिल्या अटीमध्ये व्यवस्थित बघा, द सम ऑफ फादर्स एज अँड इकडे बघा द सम ऑफ, हे पर्यंत बघा, द सम ऑफ कशाची सम? फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे फादर्स एज, आता व्यवस्थित बघा, फादर्स एज किती आहे? x इयर्स आहे. x प्लस सम करायचे ना आपल्याला, फादर्स एज, द सम ऑफ फादर्स एज, व्यवस्थित बघा, द सम ऑफ फादर्स एज म्हणजे x प्लस फादर्स एज काय आहे? x वर्ष आहे. इथं मानलं आपण x प्लस अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, मुलाच्या वयाची दुप्पट. दुप्पट जर करायची असलं आपल्याला काय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तिप्पट करायची तर 3 ने मल्टिप्लाय, चारपट करायची तर 4 ने मल्टिप्लाय. आता मुलाचं वय किती आहे? y, त्याला जर दुप्पट करायचं तर मग 2y. हे बघा, हे वडिलांचं वय, हे मुलाचं दुप्पट वय, दोघांची सम किती आहे? 70. x प्लस 2y इज इक्वल्स टू 70. हे झालं फर्स्ट या ठिकाणी इक्वेशन. एक इक्वेशन मिळालं आपल्याला, एकदम सोपा आहे, तुम्ही फक्त समजून घ्यायचं लक्षामध्ये. त्यानंतर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगितलं बरं? सेकंड कंडिशन मध्ये व्यवस्थित बघा, सेकंड कंडिशन कुठून सुरू होती? इथून सुरू होती. इफ जर वी डबल द एज ऑफ फादर, आपण जर वडिलांच्या वयाची दुप्पट केली तर, व्यवस्थित बघा, आपण जर वडिलांच्या वयाची दुप्पट केली अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, आपण जर वडिलांच्या वयाची दुप्पट केली आणि त्याच्यामध्ये जर मुलाची वय जर मिळवली तर त्यांची द सम इज 95. दोघांची बेरीज किती मिळते आपल्याला? 95 मिळते. लक्षामध्ये व्यवस्थित बघू. इफ वी डबल द एज ऑफ फादर, फादरचं डबल करा, फादरच्या एजला डबल करा, किती आहे? x आहे, त्याला डबल केलं तर काय मिळालं आपल्याला? 2x. त्यानंतर त्यांची सम आहे, कोणाची सम? हिज सन. तिचे मुलाचं वय किती आहे? y इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? 95. याला सेकंड नंबरचं इक्वेशन. व्यवस्थित बघा, काय सांगितलं आपल्याला? द डबल एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, म्हणजे वडिलांच्या वयाची दुप्पट आणि त्याच्या मुलाची वय जर आपण एकत्र केले आणि त्याची बेरीज किती येते? 95 येते. 2 इक्वेशन मिळाले आपल्याला, समजून घ्या. या ठिकाणी 2 इक्वेशन मिळाले आहे. तुम्ही जर थोडं चांगलं बघितलं, या 2 इक्वेशन मध्ये इथं x आहे, इथं 2x आहे, इथं 2y आहे, इथं y आहे. आपल्याला एलिमिनेशन मेथड जर युज करायची असेल तर कुठेतरी कोएफिशियंट सारखे असावे लागतात. आता या ठिकाणी सारखे आहे का? नाही. सारखे जर करायचं असेल त्याला जर 2x करायचं असेल तर याला 2x करायचं असेल तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बाय किंवा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. आपल्याला इक्वेशन फर्स्टला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. मग 2 इंटू एक्स इज इक्वल टू 2x प्लस 2 इंटू 2 इज इक्वल टू 4y इज इक्वल टू 2 इंटू 70 140. हे झालं थर्ड नंबरचं इक्वेशन. सेकंड अँड थर्ड नंबरचा आपल्याला कोएफिशियंट सारखे वाटत आहे. या ठिकाणी सेकंड अँड थर्डचं आपण काय करू शकतो? ऍडिशन और सबट्रॅक्शन. पण 2x इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. जर सेम साइन असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो. मग बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड, म्हणजे 3 आणि 2 नंबरचे आहे, दोघांच्या समीकरणाची काय करू आपण? दोन्ही समीकरणाची वजाबाकी करू. आता या ठिकाणी वजाबाकी करत असताना घ्या, हे समीकरण घेऊ. 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 आणि त्यानंतर हे काय आहे? 2x प्लस y इज इक्वल टू 95.
काय करतोय आपण? सबट्रॅक्शन करतोय, वजाबाकी करू लागलो. वजाबाकी करतोय म्हणजेच काय? खालच्या समीकरणाचे साईन काय होतील? चेंज होतील. या ठिकाणी प्लस इथं मायनस होईल, इथं मायनस होईल आणि इथं पण मायनस होईल. 2x मायनस 2x काय झाला? कॅन्सल झाला. या ठिकाणी 4y मायनस y इज इक्वल टू 3y, बिग नंबर साइन प्लस, इज इक्वल टू 140 मायनस 95 इज इक्वल टू 45, राइट ना? बट बिग नंबर साइन इज प्लस, therefore 3y इज इक्वल टू 45. हा 3 तिकडे जाताना काय डिवाइड मध्ये y इज इक्वल टू 45 अपॉन 3. या ठिकाणी जर आपण याला सॉल्व्ह केलं 3 1 जा 3, 1 3 5 जा 15. Therefore y इज इक्वल टू 15. आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली? 15 मिळाली. आता व्यवस्थित बघा, प्लेस धिस व्हॅल्यू इथे घेतो म्हटलं. y is equals to 15, place this value in equation फर्स्ट इक्वेशन मध्ये काय करू आपण? पुट करू. फर्स्ट इक्वेशन काय आहे? x प्लस 2y इज इक्वल टू 70. हे फर्स्ट इक्वेशन आहे. y इज इक्वल टू 15 पुट करा. x प्लस 2 इंटू 15 इज इक्वल टू 70. x प्लस 15 4 2 जा 30, 30 इज इक्वल टू 70. हा 30 नंतर मायनस होईल. x इज इक्वल टू 70 मायनस 30. Therefore x इज इक्वल टू 40. x ची व्हॅल्यू किती आली? 40 आली. आता या ठिकाणी बघा, x पण मिळाला आपल्याला आणि y पण मिळाला. आपण व्हॅल्यू या ठिकाणी सपोज केलेल्या होत्या. सपोज फादर्स प्रेझेंट एज बी x इयर्स. आता या ठिकाणी घेऊ शकतो आपण फादर्स प्रेझेंट एज इज किती आहे? 40 इयर्स. किती आहे? 40 इयर्स. आणि त्यानंतर ही सन ए प्रेझेंट एज इज किती आहे? 15 इयर्स. व्यवस्थित बघा, त्या वडिलांचे वय किती आहे? 40 वर्ष आहे आणि मुलाचे वय किती आहे? 15 वर्ष आहे. एकदम सोपा आहे. तुम्ही सहज जर समजून घेतलं तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. व्यवस्थित बघा, कंडिशन अप्लाय करायची आहे. पहिला आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते या ठिकाणी सपोज करायचं आहे. लक्षामध्ये ते एकदा सपोज केल्यानंतर तुम्हाला कंडिशन जर टाकल्या, तुम्ही अटी जर टाकल्या, तुम्हाला समीकरण मिळतात आणि समीकरण सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळतात. आता या ठिकाणी जे काही एक्झाम्पल आहे ते समजून घेणं खूप गरजेचे आहे. लक्षामध्ये बाकी जे एक्झाम्पल्स आहे, आणखी 3 एक्झाम्पल्स आपले या ठिकाणी राहिले आहे. ते एक्झाम्पल आपण सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि सॉल्व्ह करा. लक्षामध्ये. ओके, गुड बाय.